महाराष्ट्रामधील 91 लाख शेतकऱ्यांना आता आपण पीएम किसानचं दिलं, नमोचा आपल्याला माहिती आहे की आपली राज्य सरकारची योजना आहे, त्याचंही आपण त्याचबरोबर राज्याने नमो शेतकरी महासन्मान योजना। अध्यक्ष महोदय, आपल्या सर्वांना माहिती आहे की माझ्या शेतकऱ्यांना कुठेतरी मदत केली पाहिजे, त्याला कुठेतरी एक मदत केली पाहिजे, यासाठी केंद्र सरकारची एक योजना होती पीएम किसान योजना, पीएम किसान सन्मान निधी योजना। या योजनेतून आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये साधारणतः पहिल्यांदा, आता ते शेतकरी थोडे अजून कमी झालेत, साधारण पूर्वीचा विचार 1,19,00,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत राज्य सरकारने साधारणतः 39,000 कोटी 39,299 कोटी रुपयाची आधार रक्कम करण्यात आली। त्याचबरोबर राज्याने नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 7 हप्त्यामध्ये रुपये 13,017 कोटी रुपये अदा करण्यात आलेले। सदरच्या योजना मिळून अध्यक्ष महोदय पटोले साहेब, केंद्र आणि राज्याची मिळून साधारणतः माझ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 52,316 कोटी रुपयाची भरीव रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पीएम किसानचं दिलं, नमोचा आपल्याला माहिती आहे की आपली राज्य सरकारची योजना आहे, त्याचंही आपण फायनान्सला ती फाईल पाठवलेली, त्याचाही एक येणाऱ्या दिवसामध्ये त्याचंही वाटप आपण निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना करणार। तर सरकारला एवढं सांगतो की केंद्र सरकारचा असू द्या किंवा राज्य सरकारचा असू द्या, निश्चित प्रकारे जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्याला भरीव अशी मदत केली आहे। देशातील साधारणतः 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18,640 कोटी थेट हस्तांतरित होणार आहे। त्यापैकी महाराष्ट्रातील आजचा विचार केला तर महाराष्ट्रामधील 91 लाख शेतकऱ्यांना पीएम किसानची मदत साधारणतः आज संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तसेच राज्यामध्ये नमो शेतकरी मागास सांगितल्याप्रमाणे ती लवकर आम्ही देतोय। त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय,